बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंहजी चव्हाण, भाऊसाहेब वैश्य पायल, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे यासारख्या नेत्यांनी त्यांना भक्कम अशा प्रकारची साथ दिली। मराठवाडा मुक्ती संग्रामात प्रत्येक गावातल्या लोकांनी सहभाग घेतला, हे या लढ्याचं वैशिष्ट्य आहे। आपल्या बीडच्या विठ्ठलराव काटकरांनी निजामांच्या रोहिल्यांना जेरीस आणण्याचं काम त्या काळामध्ये केलं। त्यांच्यासोबत काशीनाथराव जाधव, हिरालाल कोटेचा हे भूलपुत्र सुद्धा लढ्यामध्ये अग्रभागी होते। आज या निमित्तानं त्यांच्या शौर्याचं, धैर्याचं मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो। या सर्वांचा त्याग आणि पराक्रमातून आपला मराठवाडा स्वतंत्र झालाय। या सर्वांच्या त्यागाचं स्मरण करून या स्वातंत्र्य सैनिकांच्या बद्दल आपण कृतज्ञ राहणं आपलं कर्तव्य आहे। देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, सन्माननीय माझे बंधू भगिनी, या विविध क्षेत्रातील योगदान देणाऱ्या, महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या सर्वांचं मी या निमित्तानं स्वागत करतो। बीड जिल्ह्याच्या ज्या सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय अशा प्रकारचं यश मिळवलेलं आहे, त्या सर्व गौरवमुक्तींचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। आपल्या सर्वांना एकदा देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। मित्रांनो, आजचा बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या बीड जिल्ह्याचा चेहरा आपण बदलणार आहोत। नवा विकसित बीड जिल्हा आपल्याला घडवायचा, तो संकल्प आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी करूया। बीड जिल्ह्यासाठी मागील काही महिन्यात आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले। लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर बीडला विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। जागा निश्चिती आणि व्यवहार पूर्व व्यवहारता चाचणीसाठी लागणारा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे। जिल्ह्याच्या युवकांना तंत्रज्ञानाधारित कौशल्य मिळावं म्हणून CIIT प्रकल्प उभारणीला गती देण्यात आलेली आहे। टाटा टेक्नॉलॉजी आणि MIDC यांच्या सहकार्याने जवळपास 200 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण लवकरच प्रत्यक्षात उतरवणार आहोत। त्याचंही भूमिपूजन मागच्या आठवड्यामध्ये आपण केलं। अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्गाचे अडथळे दूर करण्याच्या करता सातत्याने आम्ही प्रशासन सगळेजण बसतोय आणि हा मार्ग पूर्णत्वास नेण्याचा आराखडा आला असून लवकरच यावर रेल्वे धावणार आहे। परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला आलेली आहे। त्याचप्रमाणे बीड मधील श्री कंकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येतोय। साधारण माझी कालच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं की आपला 17 तारखेला जो सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असतो, त्या निमित्तानं स्वतः मुख्यमंत्री देखील छत्रपती संभाजीनगरला झेंडावंदन करून मी इथं झेंडावंदन करीन, नंतर ते आपल्याकडे येतील आणि इथून आपली रेल्वे अहिल्यानगरला आपण त्या दिवशी सुरू करणार आहोत आणि नंतर ती पुण्यापर्यंत आणि नंतर मुंबईपर्यंत असं टप्प्याटप्प्याने आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रात जी उल्लेखनीय प्रगती केलेली आहे, त्या प्रगतीचं श्रेय शेतकरी, कष्टकरी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार, व्यापारी, उद्योजक, संशोधक, खेळाडू, कलावंत, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, पालक तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते त्यांचे कष्ट, योगदान आणि समर्पणाला आहे। देशाच्या जडणघडणीत प्रत्येकाने दिलेल्या योगदानाबद्दल मी सर्व देशवासी यांचे कृतज्ञते वंदन करतो। संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी ज्या माझ्या महाराष्ट्र वीरांनी हौत्यात्म्य पत्करलं त्या वीरांना देखील मी अभिवादन करतो। मराठवाड्याची भूमी ही संतांची, महंतांची, शूरांची, वीरांची, बुद्धिवंतांची, कर्तृत्वान सुपुत्रांची भूमी आहे। मराठवाड्याची भूमी ज्ञानवंतांची, प्रज्ञावंतांची, बुद्धिवंतांची, कलावंतांची, कष्टकऱ्यांची भूमी आहे। या भूमीला धैर्याचा, शौर्याचा, संघर्षाचा वारसा आहे। मराठवाड्याला सहजासहजी काही मिळालं नाही, जे काही मिळालं ते आपल्याला संघर्ष करूनच मिळालं। देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 13 महिने 2 दिवसांनी म्हणजे 17 सप्टेंबर 1948 ला आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं।
त्यासाठी सर्वसामान्य जनतेला निजामांच्या सैन्याशी लढावं लागलं, गावागावात आंदोलन करावी लागली, रस्त्यावर उतरून सशस्त्र लढा द्यावा लागला, रक्त देखील सांडावं लागलं. त्या त्यागाचं स्मरण करणं, त्याग करणाऱ्या मुक्ती सैनिकांना वंदन आणि अभिवादन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आपण पार पाडूया. मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल बोलत असताना जी नावं प्रामुख्याने आपल्या सर्वांच्या समोर येतात त्यात आदरणीय स्वामी रामानंदजी तीर्थ साहेबांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. स्वामी रामानंद तीर्थ साहेबांनी या मुक्ती संग्रामाचं नेतृत्व